अंबा माता की जय. काल आपण ग्रामदैवता बघत होतो, त्यातल्या ज्या आज राहिले त्यांचं आपण माहिती बघायची. आजची ग्रामदैवता आहे किंवा ज्या छोट्या देवता आहेत त्यातली एक म्हणजे जिवती माई. जिवती ही अशी देवता आहे की आपल्या बाळाचं संगोपन करते. म्हणून पूर्वीच्या बायका आपल्या ओव्यांमधनं बाळाला झोपवताना त्या जिवती माईचा उल्लेख करत असत. जीवती ग माये वनामध्ये तुझी माडी, तेथून कृपा धाडी बाळावर. अशी निजवताना तिची ही जिवतीची आठवण स्तवन केलं जात असे. आपण श्रावणी शुक्रवारी सुद्धा या जिवतीसाठी आपण मुलांच्यासाठी हिचं पूजन करतो, सवाष्ण जेवायला घालतो. त्याशिवाय लहान बाळाच्या गळ्यामध्ये जिवतीची प्रतिमा ही आपण घालत असतो. अशी ही जिवती आपल्या बाळाचा सांभाळ करते. म्हणून कहाणीत आहे की हे जिवती माये, जिथे कुठे माझे बाळ असेल ते सुखात राहो. त्याच्यानंतरचं पुढची देवता येते ती सातेरी. ही मुख्य म्हणजे कोकण गोवा भागात या देवीचं पूजन केलेलं दिसतं. रेणुकेचं स्वरूप असलेल्या या देवीचं रूप म्हणजे वारुळ ही भूमाता. पृथ्वीचे पूजन म्हणजे सृजनाचे पूजन. म्हणून या वेळेला या सातेरीचं पूजन करताना वारुळाची पूजा केली जाते. त्यानंतरची देवता येते ती आसरा. अप्सरा किंवा आसरा या जलदेवतांपैकीच प्रकारांपैकी आहेत. या 7च्या संख्येत असल्याने त्यांना साती आसरा असं म्हणून ओळखलं जातं. पाण्याच्या ठिकाणी म्हणजे स्थळी, विहिरी किंवा नदीकाठी यांचे वास्तव्य असते आणि ह्या शेंदूर चर्चित असतात आणि संख्येने 7 असतात. अशा ह्या अनेक छोट्या छोट्या देवींची ही रूपं पण आपल्याला ती आयुष्यभर संरक्षणाचं कवच देतात, मायेचं पांघरून घालतात. अशा ह्या अंबा मातेला माझे कोटी कोटी प्रणाम.